नमस्कार. आज मी वेगळ्याच विषयावर बोलणार आहे. आजकाल आमच्याकडे इन्फर्टिलिटीचे केसेस जे येतात, त्यांना PCOD असतं किंवा त्यांना अदर काही प्रॉब्लेम्स असतात, तर त्याच्यामुळे त्यांना पटकन कन्सीव्ह होत नाही किंवा कन्सीव्ह होण्यासाठी प्रॉब्लेम येतो. तर अशा स्त्रिया जनरली बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंटसाठी जातात, इवन आमच्याकडे किंवा दुसरीकडेही जातात. सो मी काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याकडून असं कळलं जातं की आम्ही आमची पत्रिका दाखवली आहे कोणाला तरी, म्हणजे जे काही पत्रिका बघणारे असतील त्यांनी, आणि त्यांनी तिला लिटरली सांगितलं की तुला मूलच होणार नाही, आणि तिचं वय खूप कमी होतं, म्हणजे 30पेक्षा पण कमी होतं. तर अशा वेळेला जेव्हा लोक सांगतात की तुला मूल होणारच नाही, तेव्हा त्या स्त्रीची मानसिकता काय वेगळ्या प्रकारची होत असेल ना. सो ती प्रचंड स्ट्रेसमध्ये होती. सो मी तिचं पहिलं काउन्सिलिंग केलं, तिला समजावून सांगितलं असं काही नाही, तुझे पिरियड्समध्ये तर प्रॉपर आहेत, फक्त PCOD आहे, त्याला काही मेडिसिन्स लाईफस्टाईल चेंजेस केल्यानंतर खूप फरक पडेल. आयुर्वेदामध्ये एक सुंदर लाईन आहे, स्वमनस्य गर्भधारणा, म्हणजे स्वतःचं मन शांत असेल तर गर्भधारणा होते. जर तुम्ही अशा काही गोष्टी ऐकल्या, कोणी काही सांगितलं, त्यांचं ऐकलं, तर कसं काही तुम्ही रिलॅक्स राहाल, कसे तुम्ही स्ट्रेस फ्री राहाल. माझं एवढंच म्हणणं आहे, जे काही प्रयत्न करतायत तुम्ही फर्टिलिटीसाठी, कन्सीव्ह होण्यासाठी, त्यांनी प्रयत्न करण्यापूर्वी स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस करावेत. म्हणजे डेली योगासनं करावी, मेडिटेशन करावं, स्वतःला इंटरनली मोटिवेट करावं, मोटिवेशनल जे काही स्पीकर्स आहेत त्यांचे व्हिडिओज ऐकावेत, आणि नंतर मग तुम्ही ट्रीटमेंट करण्यासाठी जावं. अगोदर आपल्यात बदल करा आणि मग बघा किती फरक पडतो ते. धन्यवाद.